सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित शिवरायांची पालखी महाडमध्ये दाखल। जगातली पहिली शिवरायांची पालखी शिवनेरीवरून किल्ले रायगडावर। छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरीवरून छत्रपती शिवरायांची पालखी गेली 15 वर्ष सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या वतीनं काढण्यात येत असून आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी ही छत्रपती शिवरायांची पालखी भोर वरंद मार्गे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाकडे निघाली आहे। आज संध्याकाळी पाचाड या ठिकाणी छत्रपतींची पालखी पोहोचणार आहे। उद्या किल्ले रायगडावर दाखल होणार आहे। वाटेत या पालखीनं आसनपोई गावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला भेट दिली। यावेळी गावातील शिवभक्तांनी छत्रपतींच्या पालखीचं दर्शन घेत औक्षण केलं। छत्रपतींची ही पालखी गेल्या 15 वर्षापासून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेमार्फत छत्रपतींच्या इतिहासाचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि जतन व्हावं हेच या शिवराज यात्रेच्या मागचं उद्दिष्ट असल्याचं सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत सांगण्यात आलंय। सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक हे वर्षाचे 365 दिवस शिवकार्यात झोकून देतात। आज या पालखी सोहळ्याला शेकडो दुर्गसेवक आणि शिवभक्त उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। नमस्कार, जय शिवराय। हा छत्रपती शिवरायांचा जगातील पहिला पालखी सोहळा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित गेली 15 वर्ष हा पालखी सोहळा नित्य नियमाने किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं देह टेकला तो रायगड, राजधानी रायगड या ठिकाणी हा सोहळा गेले 15 वर्षापासून आपण सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवरथ यात्रा करत आहोत। या यात्रेचं उद्दिष्ट हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा प्रसार व्हावा आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले यांचं संवर्धन व्हावं, जतन व्हावं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हेच या शिवरथ यात्रेमागचं उद्दिष्ट आहे। आम्ही संस्थेच्या माध्यमातून सर्व दुर्गसेवक 365 दिवस गडकिल्ल्यांवर संवर्धनाची कामं करत असतो। जसं की स्वच्छता मोहीम असेल, कुठं दरवाजे बसवणे असेल, तोफांना तोफ गाडे बसवणं असेल, मंदिर जीर्ण झालेली मंदिरं उभारणे असेल, मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, अशी कामं गेले 365 दिवस हे सह्याद्रीचे दुर्गसेवक संस्थेच्या माध्यमातून करत असतात। आणि या 5 दिवसात 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी या 5 दिवसात आपण या सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी केलेल्या कामांचं गावोगावी जाऊन आपण त्याचा जागर आणि प्रसार करत असतो, जेणेकरून लोकांमध्ये जागृती व्हावी आणि लोकही आपल्या किल्ल्यांप्रती, दुर्ग संवर्धनाप्रती जागृत होऊन संस्थेत एकत्र येऊन महाराजांचे गडकिल्ले राखण्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावे हा या आपल्या संस्थेचा आणि या शिवरथ यात्रेचं मेन उद्दिष्ट आहे।